दुपारचे 3 वाजले. आजीचा एक ग्रुप घराबाहेर पडला आणि थेट शाळेजवळ जाऊन थांबला. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आजी नातवंडांना आणण्यासाठी शाळेत जात आहे? नाही, त्या शिक्षण घेण्यासाठी आजी आईच्या शाळेत जात आहे. आजी आईची शाळा. आजी आईची शाळा ठाणे येथील वाघळे परिसरात एका लहानशा खोलीत भरते. ठाण्यातील केवी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 पासून ही शाळा सुरू करण्यात आली. विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास. खरंच ही प्राथमिक शाळा असल्याचे वाटते. येथे हजेरी होते. शिक्षिका गृहपाठ चेक करतात. शोभा माने, नेहमी मुलांना नातवंडांना सांगते, मी शिकली नाही, तुम्ही शिका. तिचे हे दुःख काट्यासारखे बोचत असते. आजी आईच्या शाळेने हे स्वप्न पूर्ण केले. माझं नाव अलका संभाजी गिलबिले. कारण मी घरातच काम करत होते. लहानपणी मला काही शाळा काही शिकता आल्या नाही. आई वडिलांची परिस्थिती असल्यामुळं, आम्ही 4 बहीण भावंड असल्यामुळं आमच्या आई वडिलांची परिस्थिती एकदम नाजूक होती. त्याच्यामुळे आम्हाला काही शाळा शिकता आली नाही. पण आता आम्हाला एकदम शाळेचं असं वाटतं का शाळा शिकलो असतो तर लय चांगलं झालं असतं. पण एक दिवशी आम्हाला हे मॅडम बोलल्या, तुम्ही आजी शाळेत यान का? तर आम्ही बोललो हो, आज आम्ही शाळेत येऊ, आम्हाला शिकायची खूप इच्छा आहे. तर आम्ही ह्या शाळेत आज दुसरं वर्ष आम्हाला शिकतोय. आम्हाला 0 काढता नव्हता येत, पण आम्हाला आता ना सगळी मूळ अक्षरं आम्हाला यायला लागली. आमचं नाव येतं, आम्हाला सगळं व्यवस्थित यायला लागले. आम्हाला मॅडम एकदम व्यवस्थित शिकवतात. एकदम आम्ही म्हणजे आमचं लहान मुलाप्रमाणे मॅडम आमचे सुविधा सगळे आम्हाला हे करतात. आमच्या शाळेमध्ये 2 बॅच चाललेले आहेत. तर आम्ही पहिल्या बॅचचे आहेत. आम्हाला 2 वर्ष झाले. पण तर आम्हाला एकदम हे वर्ग कमी पडतो म्हणून आम्ही 2 बॅच केलेले आहेत. तर आम्ही आता मराठी शिकून काही जणी आम्ही इंग्लिश वर्ड पण शिकायला सुरुवात केलेली आहे. मी प्रभावती केदार सगळ्यांना नमस्कार करते. मी 1 वर्षापासून येते. इथे खूप काही शिकायला भेटलेलं आहे. माधुरी मॅडम हरीशभाईच्या साह्याने वागळे इस्टेटमध्ये शाळा चालू केलेली आहे आमच्यासाठी. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलाबाळामध्ये संसारामध्ये पिढल्या गेलेलो. आता म्हातारपणे आम्हाला शिकायची इच्छा झालेली आहे. इथं आल्यापासून भरपूर काही शिकतो. आम्हाला हे टीचर लोक भरपूर काही प्रेम करतात, सगळ्या काही गोष्टी. परंतु आम्हाला जागा कमी पडल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. भरपूर आज्या येणाऱ्या आहेत, पण जागेचा प्रॉब्लेम. त्यातल्या त्यात आम्ही आता रॅली वगैरे काढलेली आहे परत आजींनी यावा म्हणून. तर त्याच्यासाठी पण जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तोच प्रश्न आहे, दुसरं काहीच नाहीये. बस एवढंच बोलते. या शाळेतील शिक्षिका त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या आहेत. स्वतःचा उद्योग सांभाळून निस्वार्थपणे त्या शिकवतात. आजीच्या हातात हात घेऊन ककाकिकी गिरवतात. गृहपाठ चेक करतात. चुकलं तर रागावतात, समजावून सांगतात. या शाळेतील शिक्षिका आजींना कसे शिकवतात त्यांचे अनुभव ते सांगतात. आजींची कल्पना ही खूप सुंदर अशी आहे. कधी म्हणजे मनात पण येणार नाही की अशी संकल्पना माधुरी पाटील मॅडमने जी आणली ती मी फेसबुक द्वारे एक दिवस आणि पेपरमध्ये अचानक असंच वाचलं
पण तेव्हा तिथे काय नाव गाव काहीच नव्हतं की कोणी कल्पना सुरू केली आहे. पण मी ते सर्च करत करत तिथपर्यंत पोहोचले. जवळजवळ मला 1 वर्ष झालं आता मी इथे जॉईन आहे आणि मी प्रोफेशनली इंटिरियर डिझायनर आहे. तर मी साईड बाय साईड माझं वर्क फ्रॉम होम पण आहे आणि इकडे मंगळवार आणि शनिवार अगदी मी वाट बघत असते आणि आजी यांना शिकवण्यात मला खूप आनंद होतो. अगदी लहान मुलांसारखंच आहे की फक्त एवढंच आहे की हातात हात धरून पण आम्ही काही जणांना शिकवलेलं आहे. तर त्यांची प्रगती दिसते आहे आणि मेन म्हणजे त्यांचा आनंद दिसतो चेहऱ्यावर. त्या सुद्धा धावत पळत कसंही करून इथे मंगळवार आणि शनिवारी येतात आणि असंच आम्हाला आज 30-40 आजी आहेत तसं आम्हाला अजूनही काही एरिया म्हणजे हा एक एरिया झाला की अजून दुसऱ्या एरियामध्ये सुद्धा आम्हाला अशीच आजी यांची शाळा ओपन करायची आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काय लागेल ते आम्ही सगळे प्रयत्न आमच्याकडनं तरी आहे आणि इथे येऊन म्हणजे त्यांना पण आनंद होतो तसा मलाही खूप आनंद होतो आणि छान काही गोष्टी आपण घेऊन जातो घरी आणि छान वाटतं. बस थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी पूजा कदम. मला इथे पहिल्यांदा माहितीच नव्हती की शाळा इथे आजी यांची आहे. मी इथे एरियामध्ये राहून सुद्धा मला कळलं नाही. मला खूप उशिरा कळलं. पण जेव्हा मला कळलं ना तर मला असं वाटलं मी पण जावं इथे आतमध्ये आजी आईने शिकवण्यासाठी यावं. तर मी माझ्या इच्छेने इथे येऊन मॅडमना भेटले. मॅडम बोलले या तुम्ही शिकवण्यासाठी या. तर मी शिकवण्यासाठी आले पण मला ह्या आजींबरोबर राहून मला खूप आनंद वाटत होता. त्यांना शिकवण्याचा मला एक इच्छा होती टीचर होण्याची, ती मी राहिली होती. पण मला इथे येऊन मला टीचर झाल्यासारखं मला वाटतंय आता. मला खूप आनंद वाटतं यांना शिकवण्याला आणि मला इथे सतत यावं, रोज यावं अशी इच्छा आहे. आणि ही शाळा आणखीन ठिकठिकाणी व्हायला पाहिजे. अशा आज्या भरपूर आहेत इकडे तिकडे पण त्यांना असं माध्यम मिळालं नाहीये की अशा माधुरी मॅडम सारख्या कुठे मॅडम नसतील त्यांना मदत करण्यासाठी. पण अशी जर मॅडम तिथे आमच्या पोहोचल्या तर नक्कीच त्याकडच्या आजींना शाळा उत्पन्न करून देतील. एवढंच मी बोलते. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे आजीनी दाखवून दिले. मोठ्या चिकाटीने जिद्दीने ते येतात आणि शिकतात. सुमन आजी तर स्वतः फळे भाजी विकते, दुकान 2ला बंद करते आणि नंतर मोठ्या उत्साहाने शाळेत येते. मराठी, इंग्रजी, गणित हे 3 विषय एका तासात शिकवले जातात. कागदपत्रावर अंगठा न मारता स्वतः सही करते. गणित ज्ञानामुळे त्यांची कुठेही फसगत होणार नाही. इंग्रजी अक्षरांची ओळख, स्मार्टफोन कसा वापरायचा याचे सर्व डिजिटल धडे येथे शिकवतात. आता वर्ष झालं आम्ही येतो इथे. वर्ष आता पहिले आम्ही नवीन घेतो. आता जसं आम्हाला बरं वाटतं, आवडतं शिकायला की आता आमच्या आई बापाच्या नंतर काही इच्छा पूर्ण नाही झाली. पण असं वाटतं आता शिकून थोडं तरी आपल्याला तरी नाव वाचायला येईल. काहीतरी कुठं माणूस चुकलं हुकलं तर त्याच्यात तो माणूस समजून घेईल. आता इथं मॅडम शिकवतात. आता थोडं थोडं काढतोय आम्ही. सुरुवातीला फक्त 5 आजी या शाळेत होत्या. ट्रस्टचे संचालक माधुरी पाटील आणि हरेश गोगारी यांनी ठरवले ही संख्या वाढली पाहिजे. माउथ पब्लिसिटी, स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन शाळेची माहिती देत होते. आज या शाळेत 50 ते 80 वयोगटातील एकूण 50 आजी शिक्षण घेत आहेत. हे दोघंही आजच्या युगातील ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले होऊन शिक्षणाचा प्रचार करतात. नमस्कार. गेली 2 वर्ष शांतीनगर या एरियामध्ये केवी सेवा ट्रस्ट तसेच जयश्री फाउंडेशन अंतर्गत आमची आजी यांची शाळा अविरत सुरू आहे. आणि या शाळेमध्ये आम्ही ज्या आजी आतापर्यंत शाळेत गेलेल्या नाहीयेत, ज्यांनी कधी पाटी पेन्सिल सुद्धा हातात घेतलेली नव्हती, अशा आजींना शिक्षण देत आहोत. आणि सुरुवातीला आमचा हा विचार आम्ही खरं तर मुरबाडला एक आजी यांची शाळा आहे त्या शाळेला भेट दिल्यावर आमच्या मनात कल्पना आली की इथे सुद्धा अनेक आजी असतील की ज्यांची शिक्षणाची स्वप्न अपूर्ण असतील किंवा ज्यांचं शिकण्याचं जे स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करावं असं वाटत असेल पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसेल. तर त्यासाठी आम्ही ही आजी आईची शाळा सुरू केली. आज 2 वर्षात आम्ही 45 आजी जवळजवळ आमच्या शाळेमध्ये शिकतायत.
2 बॅचमध्ये आम्ही ही शाळा घेतो आहे. हा गाळा आम्ही भाडेतत्वावर आमच्या NGOs थ्रू आम्ही घेतोय. पण आमची अशी इच्छा आहे की पुढे आम्हाला एक मोठी चांगली जागा मिळावी. कोणीतरी आम्हाला जागेसाठी काही सहाय्य केलंय किंवा जिथे आम्ही बऱ्याच आजींना बरोबर घेऊन असं आम्ही एक जसं आपलं प्ले ग्रुप असतं, शाळा असते लहान मुलांची, तशा आमच्या आजी वृद्धाश्रम सारख्या न राहता, वृद्धाश्रम मध्ये जो प्रकार असतो तसा प्रकारे न होता या आजी एक 4 तास 6 तास आमच्या बरोबर येतील. त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या जे आवडीनिवडी आहेत त्या जोपासतील, त्यांच्या बरोबर उठतील बसतील मैत्रिणींबरोबर त्यांच्या, आणि खूप छान आनंदात त्यांचं हे जे उतारवयाचं जे त्यांचं लाईफ आहे ते जाईल. त्या शिक्षणात पुढे होतील. त्यांना बाकीचं मोबाईल युगाचं आम्ही शिक्षण देऊ शकू. आता यांना आम्ही सांगतो की तुमच्या शेजारच्या आजींना पण सांगा की या शाळेमध्ये, तर तेव्हा त्या म्हणतात की आता शिकून काय करायचंय. पण शिक्षण हा एकच बेस नाहीये आपला, त्याच्याबरोबर अनेक ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्यांच्याकडनं करायच्या आहेत. त्यांना बिझी ठेवायचंय, त्यांच्या ज्या रुटीन मधनं त्यांना आनंद द्यायचा आहे ह्या गोष्टींअंतर्गत. आणि ही आजी आईची शाळा यापुढेही अशीच निरंतर चालू ठेवून यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एक छान संकल्पना घेऊन आम्हाला समाजात आजी आईंना पुढे आणायचे. त्याच्यासाठी मला सर्वांचं सहकार्य पाहिजे. धन्यवाद. शिक्षण किती महत्वाचे आहे हे पार्वती आजींनी त्यांच्या कवितेतून सांगितले. चला चला जाऊ बाई आजी आईच्या शाळेला, चला चला जाऊ बाई आजी आईच्या शाळेला, पाटी आणि पेन्सिल घेऊ जाऊ शिकण्याला, पाटी आणि पेन्सिल घेऊ जाऊ शिकण्याला, अडाणी मी असल्यानं मन उदशीन, अडाणी मी असल्यानं मन उदशीन, हुर हुर वाटे बाई कधी मी शिकेन, भूक दिली नव कोर वाचाया हातात, डोळे असून वाचायला मला नाही येत, पत्र माझ्या पतीला ग कोण धाडणार, अडाणी मी गोळाबाई कसे लिहिणार, अनुभव आला मजला सांगते मी चोख, अनाठाई नाही बाई शिक्षण सुरेख. 10 नवीन ऍडमिशन बाकी आहे. आजींना दररोज शाळेत येण्याची खूप इच्छा आहे, पण जागा अपुरी पडते. सरकारने जागा उपलब्ध करून दिली तर त्यांची शिकण्याची इच्छा पूर्ण होईल. ठाण्याहून सिद्धेसह संपदा सावंत, बित्तम बातमी.